मॅचला इथून सुरुवात होते. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय. निरंजन पवार आणि त्याच्या साथीने सरोज प्रामाणिक सरोज आणि त्याच्या साथीने फलंदाज आपण निरंजन पवारला पाहतोय. अगदी इनफॉर्म फलंदाज, अगदी पॉवर हिटर, हार्ड हिटर फलंदाज म्हणून चर्चेत राहणारा हा खेळाडू निरंजन पवार. अगदी कमी वयामध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडली असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. तर पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरिता टीम साईगाव संघाकडून चला आपला 12वा खेळाडू टीम साईगाव. बॉलर कोण आहे? अरे बॉलर कोण आहे? साईनाथ. इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील तैबू यांचं आगमन. आपलं हार्दिक स्वागत. साईनाथ पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला बॉल घेऊन येतील फलंदाज सरोज साठी. बॅच ऑन ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल खराब पद्धतीचा आहे. गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. एकदा इथे अंकित केले. पंचांचा नोचा इशारा आला. हाईट फॅक्टर बॉल 1+1. पहिल्याच बॉल वरती बोनस धावा मिळाल्या आणि येणारा बॉल निरंजन पवार करिता फ्रीडचा आहे. आणि निरंजन पवार इथून या बॉलचा कोणत्या पद्धतीने सामना करेल. धावसंख्या 2 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक, येणारा बॉल फ्रीडचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. निरंजन करता हा बॉल होता. हाफ ट्रॅकर त्याला पूल केलाय. काऊ कॉर्नर मधून बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केला. सक्सेसफुल झाले फलंदाज निरंजन पवार. धावसंख्या 4 ने पुढे पोहोचते. एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 4च्या साह्याने 6 अंकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून सज्ज झालाय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन निरंजन करता मिस टाइम स्ट्रोक. ये कैच नहीं, मैच थी बड़ी मछली जाल में फंसी हुई. निरंजन पवार सर का हार्ड हिटर फलंदाज या मॅच मध्ये ठरलाय अपयशी.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश जे साई ग्राफिक्सचे प्रोप्रायटर्स आहेत. एक चांगल्या दर्जाचं ग्राफिक्स आहे साई ग्राफिक्स अंबाडी नाका. त्या ठिकाणी अगदी आकर्षक बॅनर्स त्या ठिकाणी बनवले जातात. त्याचे प्रोप्रायटर्स आहेत मित्र उमेश. उमेशच्या प्रत्येक षटकाराकरता मिलिंद पोलीस यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि माऊली कलेक्शनचे प्रोप्रायटर्स मारुती पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज सज्ज षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला गेलाय नॉस्ट्राकेंडच्या एंडवरच्या फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 15 धावा. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उत्वेश्वर रौदी पाचगाव विपक्ष गावदेवी दुधनी. बट कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स करायचा आहे. इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस केला जाईल. धावसंख्येचा आपण फळक पाहिला तर धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 15 धावा अतिशय भेदक मारा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अवघ्या 3 धावा गोलंदाजाने खर्च केल्या. आणखीन एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण षटक क्रमांक 2 मध्ये शिवमची पाहिली जिथे फक्त 3 धावा आल्या. विकेट घेतली शिवमनं. यशस्वी षटक इथे त्याने कंप्लीट केलंय. निश्चितपणाने आमच्या गावचे युवा तरुण तडफदार उद्योगपती सचिनजी शिंदे आणि त्यांच्या समवेत कृष्णा शिंदे उर्फ मायकल यांचा स्वादिष्ट वडापाव. आम्ही सकाळच्या सत्रात स्वादिष्ट वडापावचा आस्वाद घेतलाय. अतिशय दर्जेदार वडापाव आहे. जर का ही टपरी अंबाडी नाक्यावरती पडली तर बाकी टपऱ्या बंद होतील अशापैकी हा वडापाव आहे सचिनजी शिंदे यांचा. नक्कीच आस्वाद घेण्यात हरकत नाही. दोन षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सनील एक चांगला गोलंदाज हा देखील टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघाकडून सनील आणलाय. पहिलाच बॉल जागेवरून बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मात्र मिळतीये. एक धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 1च्या साह्यानं 16 धावा धावफळकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. तिसऱ्या षटकाला शुभारंभ झाला. परंतु अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल वेताळ स्पोर्ट उंबरपाडा संघाला. कारण पहिल्या षटकात 2 षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 15 धावा आला. आणि या षटकामध्ये जर धावांची लयलूट करायची असेल तर फलंदाजांना इथून आक्रमकता दाखवावी लागेल. आक्रमण करावं लागेल. अभिनय तो कभी नाही. टायगर एंड वरती सरोज जे सलामीला आले होते बिग हिट केलंय परंतु अतिरिक्त उंची गाठली आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक आलेत. इथे झेल ड्रॉप. जजमेंट चुकलं. झेल ड्रॉप. असंच नंतर दुसरी धाव इथे अंकित केली जाते. सरोजचा बॉल होता अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न. सरोज म्हटलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. सरोज प्रामाणिक ज्यानं आपल्या नावाची छाप सोडली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ISPL ला देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिलाय. अकुटप्पाचा बॉल पूल केलाय. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत आणि त्यानंतर बॉल निघून गेला. बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. पुढचा बॉल यावेळेला हा दबाव आहे. इथून मात्र पाहिलं तर फुल्लरलिनचा बॉल होता. एक धाव तर आली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का. इथे मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. इथे पहा तिसरी धाव देखील आली आहे. चौथ्यासाठी प्रयत्न होईल का तर चौथ्याकरिता फलंदाज उमेश पाद आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे 3+1 एकंदरीत 4 धावा मिळतील. नवीन फलंदाज जगू. धावसंख्या आपण पाहतोय धावफळकावरती 26 धावा. या षटकामध्ये आपण धावा येताना पाहतोय.
26 धाबा धावफळ करते. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या वेळा बिग केला बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल घालती आहेत. झेल कॅरी करतील आणि इथून मात्र सर्वोच्च खेळीचा अंत झालाय. आणखीन एक धक्का वेताळ स्पोर्ट उंबरपाडा संघाला. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. धावसंख्या आपण पाहतोय 26 धाबा धावफळकावरती. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. एकंदरीत धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 26. 26 धाबा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑफला इनटू द गॅप खेळलेत. प्रॉपर गॅप सिलेक्शन. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावासाठी चौकार येतोय. पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलची लावतो वाट. भावेश पवार गोडसईवाला कसा मारतो स्वीप. 4 धाब्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 30 धावा धावफळकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. अंतिम बॉल यावेळेला मात्र पाहिला तर झेल बाद. गोलंदाजाने टिपले झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ आणि अंतिम बॉल वरती विकेट आले. 30 धावा धावफळकावरती विजय करिता 31 धावांची गरज. 18 बॉल 31 धावा. चला बॉल घ्या अजय शिंदे. चला पुढील मॅच आपण टॉस करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट दुधनी विपक्ष उत्वेश्वर रौदी पाचगाव. तर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. किशोर शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. उत्वेश्वर क्रिकेट संघ रौदी पाचगाव आणि आई गावदेवी स्पोर्ट दुधनी या 2 संघादरम्यान. छापा इज अ कॉल आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचंय. व्यासपीठाची शोभा वाढवायची. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट दुधनी टीमने. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. 3 ओव्हरची मॅच आहे. समोरचा संघ पाहिला तर त्यांचं घरचं मैदान आहे आणि त्यामुळे या अभ्यास मैदानाचा अशा स्थितीमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40 करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर आज टीम मध्ये कोणते खेळाडू असतील? आणि आजचे आमचे खेळाडू आहेत म्हणजे निखिल पाटील आणि गणेश भोईर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना जयभवानी मोरणी टीमने केलेलं आयोजन, सरपंच चषकाचं हे आयोजन आहे, या आयोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन तर खूप सुंदर आहे. रुपेश, नाणेफेकी गमावले तुम्ही, नाणेफेकी जिंकली असते काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय आला. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल मनामध्ये? 40. आणि मागची स्पर्धा आपण याच मैदानावरती जिंकलेत. मापोली सारख्या एक बलाढ्य संघाला तुम्ही मात दिलीत. ॲज अ कॅप्टन म्हणून आज संघामध्ये काय अपेक्षा असतील या स्पर्धेमध्ये खेळत असताना? त्यानंतर स्पर्धेबद्दल काय सांगाल? खूप चांगलं नियोजन आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू.
मॅचला इथून सुरुवात होत्या. पहिलाच बॉल इथून मात्र पाहिलं तर मिड ऑफ कडे खेळायचं होतं. एकदा इथे आल्या. पहिलाच बॉल साईनाथ करिता हा होता. फुल्लर लेन्सचा पहिल्या बॉल वरती सिंगल आली. या सिंगलने टीमचं अकाउंट ओपन झाले. धावसंख्या 1 या अंकावरती. 31चं टार्गेट आहे आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये आपण आशुतोष आणि बॅट्समन साईनाथला पाहतो. तर पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज विशाल. धावसंख्या 1 या अंकावरती. सामना क्रमांक 4 चा आता इथे खेळ सुरू आहे. टीम खातिवली संघ या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी वेळेमध्ये हर्षद पाटील यांनी आपला संघ घेऊन इथे दाखल झालेत. तर जय बजरंग खातिवली संघाचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूयात. धावसंख्या आपण पाहतोय 1 या अंकावरती. विजयाकरिता आपण पाहतोय 31चं लक्ष गाठायचंय. बॅटिंग करत असताना टीम साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघाला आशुतोष लेफ्ट हँड बॅट्समन आणि आक्रमकतेसाठी आशुतोष यांना ओळखलं जातं. ही आक्रमकता दाखवावी लागेल का, परंतु फुटवर्क या जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. रणनीती आखली गोलंदाजानं. फलंदाजापासून दूर अंतरावरती हा बॉल ठेवला गेला आणि तिथे यशस्वी देखील झाला. धावसंख्या रोखली गेली 1 या अंकावरती. पहिल्या बॉल वरती सिंगल आणि त्यानंतर एक तेज तरार बॉल आपण पाहिला गोलंदाज विशालच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड द विकेटने गोलंदाज विशालचा. इनसाइड एज बॅटची अतली कडा घेतली. यष्टीरक्षक उमेशच्या हातामध्ये चेंडू. बॉल विसावला गेलाय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 1 वरती असताना अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी विशाल कडून राहिली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत इनफिल्डच्या आणि तिथून पाहिलं तर एक चांगल्या गोलंदाजीचा दर्जा त्याच्याकडून पाहायला मिळाला. आघाडीच्या 3 बॉलवरती गोलंदाज यशस्वी झालाय. यावेळेला लोडफॉल टॉस त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र धावा रोखल्या गेल्या. पहा, त्याकरिता तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत असते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहा, विशाल चांगली गोलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफळकारती जोडल्या गेल्या 2च्या साह्यानं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज राईट मुहूर्त विकेटने. बॅटची लिडिंग एज इथे मात्र पहा त्या एंड वरती नाही, परंतु आशुतोषला या एंड वरती रनआउट व्हावं लागेल. पहिला धक्का टीम साईगाव संघाला. नवीन फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल होतो. विकेट आली. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल. अर्थातच साईनाथ. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल निघून गेलाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु या वेळेला फलंदाजाचा स्पर्श बॉलला झाला आणि त्यानंतर त्याचं रूपांतर झाले ते मात्र चौकारामध्ये आलाय. चौकार.
बॉल वरती चौकार लगावलाय फलंदाज ओमकारनं. 4 धाब्याने टीमची धावसंख्या 11 अंकावरती. डबल अंकामध्ये प्रवेश करतोय साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघ. आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर दूरवरचा अंतर कापायचं अजून देखील. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. लँड झालाय नोमॅच मध्ये आणि त्याचं रूपांतर होईल 2 धावांमध्ये. इथून मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावा टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहे. अजून देखील पाहिलं तर इथून 18 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 10 बॉल मध्ये 18ची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम साईगाव संघाला राऊंड द विकेटने पुढचा बॉल फुलटॉस. इथून मात्र फुलटॉसचा अधिक फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाज ओमकारला. परंतु इथे चांगलं कॉल कॉम्बिनेशन आहे का पाहावं लागेल. तर फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 2च्या साह्यानं 15 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे संपन्न झालाय. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत त्या मात्र 9 आणि 9 मध्ये धावा काढायचे त्या मात्र 16. 50-50 चान्सेस. दोन्ही संघांना समान संधी आहे. परंतु विजयाचा दावेदार कोण होणार, साईगाव की उंबरपाडा. एकाच विभागातील एकाच तालुक्यातील 2 नामवंत संघ आमने सामने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक सरोज बॉल पर्यंत पोहोचले देखील होते. 2 धावा इथे देखील आल्या. मॅच रंगताना पाहायला मिळते. फेकी खराब आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. ते एकंदरीत जाऊन पोहोचले 17 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. विभागातील नामवंत संघ आहेत. अंबाडी विभागामध्ये दोन्ही संघ चर्चेत राहणारे संघ आहेत आणि सातत्याने चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळत असतो. दोन्ही संघ पाहिला तर शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. फुलर लेनचा बॉल या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय. चांगला बॉल आहे. व्हाईट यॉर्करचा वापर केला जो आता सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये गोलंदाज त्या बॉलचा वापर करत असतो. योग्य टप्प्यावर त्या बॉल हाताळला गेला. डॉट बॉल इथे आलाय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत रोखली गेली. या वेळेला चांगला बॉल देह एष्टीवरती बॉल आदळला गेला. 1 धाव मात्र मिळतीये. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 18 धावा. 6 बॉल या मॅच मध्ये शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत त्या मात्र 13. यांश 11 मोंडूळ संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी पोहोचलाय. तर त्याचं हार्दिक स्वागत आपण करूयात. तर जाऊयात मॅच कडे. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अगदी पाहिलं तर रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेताळ स्पोर्ट उंबरपाडा विपक्ष साईदेवा प्रतिष्ठान आणि शेवटचे 6 बॉल टाकण्याकरिता गोलंदाज आणलाय शबीर. चला मॅच सुरू करा. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन ओमकार. पहिलाच बॉल फुलटॉस स्टँडिंग डिलिव्हर आउट ऑफ द पार्ट द ह्यूज सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. तब्बल धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचले. 24. चला बॉल द्या विनंती तिथे संकेत. जुना बॉल दे. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 24 वरती. पहिल्याच बॉल वरती घनघाती प्रहार पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 24. आता विजयाकरिता
5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फुलटॉस हा देखील आहे, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपला जाईल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली आले आणि इथून मात्र विकेट. खराब बॉल वरती विकेट गमावले फलंदाज ओमकारनं. आणखीन एक धक्का. या मॅच मध्ये 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मागील मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता अजय. शेडगाव संघाचा अजय आपण हा अवॉर्ड घेण्याकरिता आपण व्यासपीठावरती या. नवीन बालंदाज आपण शुभमला पाहतोय. 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता विजयाकरिता साईदेवा प्रतिष्ठान साईगाव संघाला. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला बॅटची एज आहे का पाहावं लागेल. डॉट बॉल ची सांगता इथून मात्र झाली आहे. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता विजयाकरिता. अगदी पाहिलं तर मॅच रंगताना पाहायला मिळते. मॅचची कंडिशन्स आपण पाहिली अगोदरच्या 2 बॉल वरती तर 5 मध्ये 7 काढायचे होते, परंतु त्यानंतर एक खराब शॉट सिलेक्शन ओमकारचं, त्यानंतर एक चांगला बॉल गोलंदाजाचा, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. मॅच ऑन आहे. एक मोठा फटकाला साईगाव टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल. राईट अमोर द विकेट. पुढचा बॉल. आणखीन एक दर्जेदार बॉल. चांगला बॉल आहे. पहा मॅच होती कुठे, मॅच आली आहे कुठे. याच खेळाला क्रिकेटचं नाव आणि या खेळाचा उल्लेख सातत्याने अनिश्चित म्हणून होतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता. सलगचा 3रा बॉल डॉट आला. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज शब्बीर कडून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 5-7 धावांची आवश्यकता. इथून मात्र फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील. चांगला फटका सजवावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. फुल टॉस. इथे मात्र पाहिलं तर फलंदाज बाद होईल. अगदी पाहिलं तर फुल टॉस बॉल वरती विकेट आली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि 7 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे इथून एखादा एक्स्ट्रा धाव जर मिळाली तरच आणि तरच टीम साईगाव संघ इथे विजय साकारू शकेल. पहा मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. 5 मध्ये 7 काढायच्या होत्या. अनेक प्रेक्षक मायबापांना वाटले की आता हा सामना जवळ साईगाव संघाकडे वळताना पाहायला मिळाला, परंतु इथून गोलंदाजाचं विशेष मी कौतुक करेन. त्याने केलेली भेदक गोलंदाजी आणि त्या भेदकतेमुळे पुनश्च एकदा वेताळ स्पोर्ट उंबरपाडा या मॅच मध्ये कमबॅक केलाय, शिरकाव केलाय. तर अजय आपण व्यासपीठावरती यायचं. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिला. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चंदन शिंदे यांच्या शुभास मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. ग्रामपंचायत मोरणीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभास आपण हा सामनावीराचा पुरस्कार देत आहोत अजयला. सो वेल प्लेड अजय. शेवटचा बॉल शिल्लक 7 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा टीम वेताळ स्पोर्ट. विनंती आपल्याला. आदरणीय आत्माराम मुतेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रौदी गावचा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे.
शेवटचा बॉल या मॅच मध्ये 7 धावांची गरज. जी चुकी केली होती वेलोंडा टीमने अंतिम बॉल वरती ती चुकीतून गोलंदाज करेल का. शेवटचा बॉल 7 ची गरज. वाईट या नो की षटकार आणि इथून चांगला बॉल. मॅच फिनिश्ड. सामना जिंकलाय विठ्ठल स्पोर्ट उंबरपाडा. अभिनंदन अँड हार्ड लक साईदेव प्रतिष्ठान साईगाव. चला साईगाव टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा.